आज एक क्रेझी गोष्ट झाली. मी संकर्षण दादाचा इंटरव्ह्यू घेतला. महाराज बरं झालं तुम्ही भेटला. मी आलोय आता तुम्हाला वाचवायला. तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका बघा. मी हाय आता मी आलोय. आता तुम्ही माझ्यासोबत पंढरीला चला, तिथं मस्त कीर्तन करा. मला तुमच्याबद्दल लई कळलंय. माऊली, मी फक्त नाटकातला कीर्तनकार आहे. खरं कीर्तन करायची आमची प्राज्ञा नाही. ते सगळे अभ्यास केलेले माणसं आहेत. आम्ही आपली पामर आहेत. अहो पण आम्हाला वारीच्या वेळेस तुमचं म्हणणं ऐकायचंय. तुम्ही इतक्या छान प्रकारे सगळं सांगताय, ते कसं आम्ही ऐकायचं? आमचं म्हणणं आमच्या नाटकातच आहे बुवा. आम्हाला दुसरा मार्ग नाही. वारी आम्ही वारकरी म्हणून करतो, पण आम्हाला कीर्तन येत नाही. पण नाटकातले कीर्तनकार म्हणून आम्ही काम करतो. आणि आमच्या नाटकामध्ये आमचं धर्मापेक्षाही पांडुरंगाविषयी, वारीविषयी, संसाराविषयी, प्रपंचाविषयी आमचं थोडं फार म्हणणं आहे. तेवढं तुम्ही ऐका नाटकात. वा 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 माऊली. मग आता जी लोक वारीला नाही येऊ शकत त्यांनी काय करायचं सांग? वारीला जे येऊ शकत, खरं तर काय माहिती का, पांडुरंग असा देव आहे ना की पांडुरंग तुमच्याकडनं काही मागत नाही. बरोबर. तो फक्त म्हणतो, जसं लिहून ठेवलेलं आहे माऊलींनी, की हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. पांडुरंगाचं स्मरण झालं की पांडुरंगाची वारी घडली. जे लोक वारी करतात त्यांना तर साष्टांग दंड होते, आणि ज्यांच्याच्यानं वारी घडत नाही त्यांनी नुसता पांडुरंग असा डोळ्यापुढे आणला की आम्हाला पांडुरंग दिसतो. अरे वारी झाली. आणि आणि तरी ज्यांना प्रपंचाची वारी करायची, वारीतून प्रपंचातून वारी कशी साधायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर आमचं नाटक बघा. आमची कला. बरं तुम्हाला ओजी वारकरी म्हणतात माऊली. ओजी वारकरी आहे. ओजी वारकरी. ओजी पूर्वी कसा हबप वगैरे लावायचे, तसं आता ओजी ओरिजिनल गँगस्टर. ओजी वारकरी जेनझी टर्म आहे. क्लॉक इट. जेनझी. ओके, फाईन, ग्रेट, थँक्यू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंगा कृपा ठेवा. धन्यवाद.